सलारचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. सलारचा ज्यावेळेस फर्स्ट ग्लिम्प आला होता ना, त्याला येऊन जवळजवळ 2-3 महिने झालेले आहेत आणि तेव्हा बहुतेक सकाळी 5 वाजता त्यांचा ग्लिम्प्स आला होता. त्याच्यानंतर त्याचा टीजर आला. टीजरमध्ये आपल्याला गोष्टी अशा वाटत होत्या की 2 मित्र आहेत आणि त्या 2 मित्र एक दुसऱ्यासाठी काय काय करणार आहेत, काय काय करतात हे दाखवतील. तीच कहाणी थोडीशी आपल्याला समजत होती. आता हा पिक्चरचा ट्रेलर आलेला आहे. तसं बघायला गेलं ना तर प्रभासच्या जे काही फिल्म इंडस्ट्रीचं करिअर आहे ना, ते मागचे जेवढे पिक्चर त्याचे बघितले ते सगळे पिक्चर त्याचे फ्लॉप झालेले आहेत. जवळजवळ 7 ते 8 पिक्चर त्याचे फ्लॉप झाले. तरी पण प्रशांत नीलनी जेव्हा काही कॉन्फिडन्स दाखवलेला आहे त्याला घेऊन पिक्चर बनवण्याचा ना, ते खरंच खूपच भारी आहे. त्याचं कौतुकच करायला पाहिजे. कारण त्याला काय माहिती कसं काय की बाबा एवढं कसं कॉन्फिडन्स ठेवलेला आहे माणसावर की त्याचे जेवढे 7 पिक्चर फ्लॉप झाल्याच्या नंतर या माणसाने एवढा मोठा पिक्चर याच्यासोबत करणं खरंच कसं काय करू शकतं एखादा. आणि त्यांनी हा पिक्चरचा ट्रेलर रिलीज केलेला आहे. आता बघण्यासारखं हे राहणार आहे की 2023 हे वर्ष कोण म्हणजे क्लोजिंग करणार आहे. पिक्चर ॲनिमल रिलीज झाला होता, ज्यामध्ये संदीप रेड्डी वांगाने काय आपल्याला दाखवलं व्हायलन्स कशा प्रकारे असते आणि त्याच्यावरनं जेवढे काही बवाल झालेले आहेत. त्याच्यानंतर हा पिक्चर आलेला आहे सलार, तोही 22 डिसेंबरला आपल्याला बघायला भेटणार आहे. हा पिक्चर क्लोजिंग पिक्चर आहे का, क्लोजिंग स्टेटमेंट आपल्याला 2023चं देणार आहे का, ॲनिमलच क्लोजिंग स्टेटमेंट देणार आहे 2023चं, हे मात्र बघण्यासारखं राहणार आहे. कारण दोन्ही खूप मोठे मोठे पिक्चर आहेत, दोन्ही मोठे मोठे कलाकार आहेत. रणबीर कपूरचं नाव प्रभास पुढं तर थोडं लहान आहे, थोडं छोटा आहे, पण तरीही त्या ज्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे, ज्या प्रकारे तो पिक्चर चालत आहे, जवळजवळ 800-900 करोड पिक्चरनी कमवले आहेत वर्ल्ड वाईड. आणि हा पिक्चरही तो कमवू शकतो का, 2023मध्ये गाजवू शकतो का, हे पाहण्यासारखं राहणार आहे. पिक्चरचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. ट्रेलरमध्ये असा बॉम्ब टाकलेला आहे त्यांनी की जसं आपण टीजरमध्ये बघत होतो, टीजरमध्ये आपल्याला असं वाटलं की 2 मित्र मिळून जे काही धमाल करणार आहेत, एखाद्या सिस्टीम विरुद्ध लढणार आहेत. तर तसं काही न होता विषय असा दिसत आहे की 2 मित्रच एकदम कट्टर दुश्मन बनणार आहेत आणि त्याच्यानंतर सुरुवात होणार आहे खऱ्या चित्रपटाची. खानसार हे आता मी जेवढं सर्च केलं, जेवढं मला माहिती आहे त्यानुसार तर असं आहे की खानसार इराणमधली एक म्हणजे एक छोटंसं गाव आहे किंवा मग एक सिटी आहे. खानसारमध्ये इराणमध्ये झालेली घटना आहे का भारतामधली झालेली घटना आहे, हे मात्र आपल्याला ज्यावेळेस पिक्चर बघू त्यावेळेस लक्षात येणार आहे. प्रभासची ॲक्टिंगचं तर काही तोडच नाही आहे, पण आता त्यांनी लास्ट टाइम जे पिक्चर केले त्याच्यावरनं कोण पिक्चर बघायला जाणार आहे हे मला माहिती नाही आहे. ओव्हरऑल ट्रेलर मला चांगला वाटला. सगळ्यांचे कामही मला चांगले वाटले. त्यानंतर व्हिज्युअलायझेशन होतं, त्यानंतर सिनेमॅटोग्राफी होती, त्यानंतर पिक्चरचे जे डायलॉग होते ते ट्रेलरला एकदम सूट झाले होते. ज्या ज्या सीन आपल्याला दिसत होत्या त्या सीनला ते एकदम मॅच झालेलं होतं. व्हॉइस ओव्हरिंग पण खूप चांगल्या प्रकारे झालेलं होतं. त्यानंतर प्रभासला परत एकदा शरद केळकरांचा आवाज भेटणार आहे. म्हणजे बाहुबलीच्या नंतर प्रभासला शरद केळकरांचा आवाज मिळणार आहे. म्हणजे आपल्याला तोच अनुभव परत बघता येणार आहे. तुम्हाला ट्रेलर कसा वाटला, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन चित्रपटासोबत, एका नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम.